नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? अशी कर्मे करणारे स्त्री पुरुष पुढच्या जन्मी बनतात सरडा साप. स्त्री आणि पुरुष यांनी समाजात वाईट वर्तन केल्यास त्यांना पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळतो याविषयी गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. गरुड पुराणे भगवान विष्णूने त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टीचे संकलन आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूने अशा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, निस्वार्थी कार्याच्या महिमेबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभकर्मामध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतरही फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश आहे. या वर्णनाबरोबरच मृतात्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतीचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्रबोधनाची चर्चा हा देखील त्यांचा मुख्य विषय आहे. गरुड पुराणात व्यक्तीच्या वर्तनाविषयी माहिती देण्यात आली आहे. स्त्री आणि पुरुष यांचं समाजात वर्तन कसं नसावं याबाबत गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. स्त्री आणि पुरुष यांनी समाजात वाईट वर्तन केल्यास त्यांना पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळतो याविषयी गरुड पुराणात काय सांगितलं आहे, चला पाहूया. काय सांगतं गरुड पुराण? गरुड पुराणानुसार स्त्रीचे शारीरिक शोषण करणाऱ्या पुरुषांना नरकात स्थान मिळते. तसेच असे पुरुष पुढच्या जन्मी ड्रॅगन बनतात असं गरुड पुराण सांगतं. जे पुरुष आपल्या गुरुच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढील जन्मात सरड्याच्या रूपात जन्म घेतात. गरुड पुराणानुसार असे पुरुष जे आपल्या मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढल्या जन्मी गाढव बनतात. गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाहीत, त्यांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात ते पुढच्या जन्मात नपुंसक होतात. अशी विवाहित स्त्री जी इतर पुरुषाशी संबंध ठेवते तिला नरक यातना भोगाव्या लागतात आणि अशी स्त्री पुढील जन्मात सरडा, साप किंवा वटवाघळाच्या रूपात जन्म घेते. नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवनकाळात नेहमी सतर्क कर्म केले पाहिजे. यासोबतच गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टीचे पालन केले पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.